राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यापुढे खुल्या प्रवर्गातील जागांवर आपला दावा दाखल करण्यास बंदी घालणारा निर्णय राज्य सरकारने आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे। खुल्या प्रवर्गामध्ये वेगवेगळ्या आरक्षणाचा परिणाम म्हणून स्पर्धा खूप वाढली होती आणि त्यामुळे समान संधी सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ही बंदी मागास प्रवर्गातील किंवा राखीव प्रवर्गातील विद्यार्थी आणि परीक्षार्थींवर लादण्यात आली आहे असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येतो आहे। मात्र यामुळे खूप कमी लोकसंख्येला एक प्रकारे खुल्या प्रवर्गासाठी नव्यानं खूप मोठं आरक्षण उपलब्ध झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण वेगवेगळ्या प्रवर्गांना 62% आरक्षण आहे। या 62%च्या व्यतिरिक्त 10% आरक्षण आर्थिक मागास म्हणून खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहे। आता या नव्या निर्णयामुळे हे 10% अधिक 28% असं 38% आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आपला दावा दाखल करता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी आणि परीक्षार्थींना ओबीसी सर्टिफिकेट कुणबींचे मिळत आहेत। त्यामुळे एकूण खुल्या प्रवर्गामध्ये एकूण किती लोकसंख्या शिल्लक आहे हे अनिश्चित झालेलं आहे। ही लोकसंख्या खूप कमी आहे। या कमी लोकसंख्येला 38% आरक्षण देणं हे सर्वतः अन्याय अशा प्रकारचं आहे आणि त्यामुळे मागास प्रवर्गातील, ओबीसी प्रवर्गातील आणि एकंदरीतच खुल्या प्रवर्गात न मोडणाऱ्या सर्वच प्रवर्गांना अन्यायाचा सामना करावा लागणार आहे। मुळात आरक्षणाचं धोरण हे पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे विशेष अशा प्रकारच्या भेदभावाच्या तत्वावर मागे राहिलेल्या जनसमुदायांना विशेष संधी उपलब्ध करण्यासाठी दिलं गेलेलं आहे। समान संधीसाठी नव्हे तर मागे राहिलेल्यांना विशेष संधीसाठी आरक्षणाचं प्रायोजन हे भारतीय घटनेमध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे समान संधीच्या नावाखाली विशेष संधी नाकारणारा हा निर्णय आहे आणि म्हणून लोकसंख्येनुसार नक्की काय परिस्थिती आहे याची जनगणना जातीनिहाय झाल्यानंतर आणि ओबीसींची सुद्धा जनगणना झाल्यानंतरच याच्याबाबत नक्की काय स्थिती आहे हे स्पष्ट होणार आहे। असं स्पष्ट न करता एक प्रकारे खूप कमी लोकसंख्येला खुल्या प्रवर्गासाठी विशेष आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे पाऊल आहे। त्याच्यामुळे मागे राहिलेल्या घटकांवर एक प्रकारे बंदी लादून त्यांच्यावर अन्याय यामुळे होणार आहे। त्यामुळे असं होतंय का हे तपासून पाहिल्याशिवाय अशा प्रकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत।